की जे आपल्याला कळलं चुकी बरोबर याचा न्याय करता आला पाहिजे त्याला वैराग्य असं आहे की वैराग्याला जे आपण वैराग्याचं कोणाच्याकडचं खाणारच नाही याचा वैराग्याचा पोटचटपणा ज्ञानाचा मला एवढंच श्लोक पाठ आहे ज्ञानाचा अभिमान झाला आणि भक्ती जी आहे की ज्याच्या घरी तुळशीचा विद्रावण आहे वारकरी आहे गरीब आहे त्यांच्याकडच्या कन्या पण मला गोड वाटतं ती भक्ती ज्याच्याकडं भक्ती असते ते वागणं शिकवतं नम्रता शिकवतं आणि असं आहे की अभिमान आणि ज्ञान जर भक्ती ज्ञानाला आणि वैराग्याचं भक्तीचं साथ नसली तर काही महत्व नाही एकमेकांचं साकार होतो याच्याकरता भक्ती ज्ञान आणि वैराग्य याच्या आपण आता शेवटच्या हे पहिला दिवस आहे थोडं याचं जे वर्णन आहे थोडं समोर सांगू समोर कारण की वेळ कमी याच्यात भक्तीचं काय ज्ञानाचं काय कुठून आली काय झाली हे महाराष्ट्रात आली आणि कर्नाटकामध्ये गेली कर्नाटकामधून आपल्या वृंदावनाला आली वृंदावना आल्याच्या नंतर भक्ती तरुण्यात आली आणि ज्ञान आणि वैराग्य खिंड होते त्याच्यामुळं नारद मुनी याला भेटला हे नारदाची आपण नंतर घेऊ कारण की आपण व्यासाकडे वळणार आहे व्यासाचा जन्म आज व्यासाकडे वळते नंतर हे ज्ञान वैराग्य तुम्हाला परत सांग पहिल्या श्लोकावर चालते